नमस्कार, दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असे ट्रायंगल समोसा कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेला आहे एक बाउल, त्यामध्ये घ्यायचा आहे 1 कप मैदा, ओवा आणि चवीनुसार मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व बाजूंनी मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला तेल. मोहनसाठी तेल घालणार आहे मी इथे. तेलही छानपैकी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, जेणेकरून आपले समोसे एकदम क्रिस्पी बनले जातील. मस्त आता सर्व बाजूंनी मिक्स करून घेतल्यावर त्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि छान असा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असा गोळा बनवायचा आहे बघा. जास्त घट्ट नाही बनवायचा. आता छान असा आपल्या इथे गोळा बनवून झालेला आहे. 10 ते 15 मिनिट आपण भिजत ठेवणार आहोत हा साईडला. आता मी इथे कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये घालायचं आहे तेल, जिरं, मोहरी. छान तडतडलं की त्यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा छान असा लालसर परतवून घ्यायचा आहे मस्त असा. छान असा कांदा परतलेला आहे. आता त्यामध्ये घालायचे आहे हळद, लाल तिखट. छान असं पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालायचं आहे मीठ. छान असं मीठ घातलं की त्यामध्ये घालायचे आहेत 2 उकडलेली बटाटे आणि पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे. मस्त अशी बटाट्याची चटणी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे बघा. छान अशी आपली इथे चटणी बनलेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त जशी आपल्याला पाहिजे तशी. आता इथे आपला गोळाही छान भिजवून झालेला आहे. अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचं आहे आणि मळून घेतला की त्याचा एक छोटासा पोर्शन घ्यायचा आहे. अशा प्रकारे हुंडा बनवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. चिकटत असेल तर तुम्ही त्याला मैदाही लावू शकता कोरडा. अशा प्रकारे त्याच्या छोटे चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत बघा. 3 लाट्या आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत. त्याच्या 3 बनवून घेतले की अशा प्रकारे एक लाटी ठेवायची आहे आणि त्यावरती घालायचं आहे तेल. तेल घातलं की दुसरी लाटी त्यावरती टाकायची आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा थोडंसं तेल घालायचं आहे. अशा प्रकारे 3 लाट्या आपल्याला एकावर एक टाकून घ्यायच्या आहे बघा ह्या. आणि त्याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे छान अशी. मस्त अशा प्रकारे लाटून घेतली की त्याच्या साईड काढून घ्यायच्या आहेत सर्व. सर्व बाजू काढून घेतल्या की त्याच्या अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला कट करून घ्यायचे आहे. मस्त अशा प्रकारे कट केले की सर्व बाजूला ठेवायचे आहे आणि एकच भाग घ्यायचा आहे त्याचा. आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला साईडला पाणी लावून घ्यायचं आहे बघा थोडंसं, जेणेकरून चांगले व्यवस्थित चिटकले जातील ते. मस्त एकदम परफेक्ट असा ट्रायंगल त्याला आकार आलेला आहे बघा. आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व समोसे तयार करून घ्यायचे आहेत बघा. तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण सर्व बाजूनी व्यवस्थित पॅक करायचं आहे. अशा प्रकारे सर्व मी इथे समोसे बनवून घेतलेले आहेत. आता आपण हे तेलामध्ये तळण्यासाठी सोडणार आहोत. तेलही छान गरम झालेलं आहे.
एक साईड व्यवस्थित तळून झाली की दुसऱ्या साईडने तळून घ्यायचं आहे. मस्त तुम्ही बघू शकता छान अशा लेयर्स पडलेल्या आहेत बघा त्याला. परफेक्ट असा आपले समोसे इथे तयार आहे बघा, तुम्ही बघू शकता. मस्त अशाच प्रकारे सर्व तळून घ्यायचे आहेत. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघा. मस्त असे एकदम चवदार आपले समोसे तयार आहे.